नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी संशयित एडविन नुनिसला जामीन. म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर. संशयित रामदास मांद्रेकर, दत्तप्रसाद गावकर न्यायालयीन कोठडी. लैंगिक अत्याचार बहुतांशी ओळखीच्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुली ठरतायत बळी. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिला पोलिसांद्वारे जागृती करणार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. हैदराबाद पोलिसांकडून गोवा पोलिसांवर विनाकारण आरोप. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचं वक्तव्य. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या मेलला हैदराबाद पोलिसांकडून अद्याप उत्तर नाही. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण. राज्यातील पोलीस भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा. 8 दिवसात सुरू करणार पोलीस भरती. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची हमी. एसआयटीची बारदेशमध्ये कारवाई. बेकायदा जमीन हडप प्रकरणी सॅड्रिक डिसोजाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी तिघांना घेतलं ताब्यात. जुवाव लोपिस, एवेलिनो डिसोजा आणि वेली डिकोस्टा यांना अटक. तिघांना वर्षभर ठेवणार पोलीस कोठडीत. पोलीस उपअधीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांची माहिती. आणि राज्यातील अपघातांचे सत्र सुरूच. कोठंबी केपे येथे स्कूल बस दुचाकी यांच्यात अपघात. 18 वर्षीय दुचाकीस्वार जेसवर्ड मार्टिन्स याचा मृत्यू. सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या कार्लिस क्लबच्या एडविन नुनिस याला अखेरीस जामीन मिळालाय. म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं नुनिसला सशर्त जामीन मंजूर केलाय. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असलेल्या गोव्यात घडलेल्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात अखेरीस पहिला जामीन मंजूर झालाय. कार्लिस क्लबच्या एडविन नुनिसला म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केलाय. नुनिस याला कोर्टानं 30,000चा वैयक्तिक बेल बॉन्ड आणि प्रत्येकी 15,000चे 2 शुअरिटी जामीन मंजूर केलेत. त्याचप्रमाणे एडविन नुनिसला कार्लिस क्लबमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. गोव्याबाहेर जायचं असल्यास आधी पूर्व परवानगी घेणं नुनिसला आवश्यक असेल. कोर्ट किंवा पोलिसांनी आदेश दिल्यास नुनिसला तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावावी लागणार आहे. या प्रकरणात आता रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर हे दोघेजण न्यायालयीन कोठडीत आहेत. Session Judge Mapsa on various conditions. We have to give surety of 30,000. Then he cannot leave state of Goa without permission of the court, and he has to report as and when required by the court. And other conditions are put, which are more general conditions. He should not visit Shag also. He should. Yeah, that is one of the main conditions which is put by the court, that he should not visit Curry's. Okay. They have agreed to it for time being. What about the 2 accused? 2 accused, they have not moved a bail, so perhaps they will move the bail, I don't know, maybe tomorrow or day after, whenever. Anjuna police also filed that application, remand Yes, their application. remand application, they were seeking police custody against me, so their police remand application for police custody is rejected. Rejected. सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात आता महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या घडत आहेत. आम्हाला सर्वांना माहिती आहे की सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात एकूण 5 जण हे अटकेत होते. 3 जणांना आपण जर बघितलं तर न्यायालयीन कोठडी आणि 2 जण जे आहेत त्यांना पोलीस कोठडी फरमावण्यात आली होती. आता महत्त्वाची घडामोड घडते ते म्हणजे कर्लिसच्या नुनिस एडविन यांना म्हापसा जिल्हा सत्र आणि न्यायालयाने जे आहे ते जामीन मंजूर केलेला आहे आणि हा सशर्त जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आता आपण जर बघितलं तर ह्या मृत्यू प्रकरणात रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर या दोघांना न्यायालयीन कोठडी जी आहे ते दोघेजण न्यायालयीन कोठडीत आहेत. तर सुधीर सागवान आणि सुखविंदर सिंग हे दोघेजण पोलीस कोठडीत आहेत. सुधीर सागवान हे सोनाली फोगाट यांचे PA म्हणून कार्यरत होते, तर सुखविंदर सिंग हे सोनाली फोगाट यांच्यासोबत जे आहे ते राहत होते. त्यामुळे आता आपण जर बघितलं तर ह्या एकंदर हाय प्रोफाईल केसमध्ये जी केस आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात गाजली, या केसमध्ये पहिला जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि कर्लिसच्या एडविन नुनिस याला कोर्टानं सशर्त जामीन जो आहे
तो दिलेला आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी गोवा पेडलर्सला अटक केली असून यामुळे राज्यात फोफावणाऱ्या ड्रग्ज व्यवसायाला आळा बसेल असा विश्वास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी बुधवारी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पोलीस खात्याची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते. राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया येत्या 8 दिवसात सुरू होणार अशी हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी हैदराबाद पोलिसांकडून गोवा पोलिसांवर होणारे आरोप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढले. हैदराबाद पोलीस विनाकारण गोवा पोलिसांवर आरोप करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. लैंगिक अत्याचार बहुतांशी ओळखीच्या व्यक्तीकडून होतात. अल्पवयीन मुलीही त्याचा बळी ठरतात. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिला पोलिसांद्वारे जागृती करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी फूड प्ले जाल्ल्या कारणान परत तितक्यात खूप मोठ्या प्रमाणात लोक येवपाक लागले आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्यान आमकां वेगवेगळे मर्डर आसतले, अटेम्प्ट टू मर्डर आसतले, परत रेप, डॅकेटी, बाकीच्यो सगळ्यो केसीस आमकां वाडटा आसतना दिसता. बट ताजेरूच कंट्रोल घेवपा खातीर आमी पुराय एक म्हणजे क्रायम डिटेक्शन वी आर हायेस्ट इन द कंट्री फॉर द क्रायम डिटेक्शनच्या बाबतींत. म्हणजे त्योच क्रायम जावंक जायना हाज्या खातीर पुलीस डिपार्टमेंटाचो प्रयत्न आसा आणि तो क्रायम जावचो न्ही म्हणून स्ट्रिक्टली ज्या ज्या जाग्यार ह्या जावं एक बरी गजाल एंटी नार्कोटीक सेलान 3 जाण जे मेन पॅडलर आसले, ड्रग पॅडलर, त्या तिगांयकूय आयज भितर उडयल्ले आसा. म्हणजे आज सकाळी 2 जाणांक उडयले आनी काल एकट्याक उडयलो आनी 3 जाणांक भितर उडयल्या. त्या खातीर ड्रग्साच्या बाबतींत तर एकदम स्ट्रिक्टली एक्शन घेवपाक सुरवात केल्या. इवन दो ज्यो ड्रग पार्टीज त्यो बाकीच्या सगळे कडेन ज्यो पार्टी चलता थंय खंयसरूच ड्रग कंज्यूम जावचो न्ही. जे ड्रग सप्लायर आसतले किंवा ड्रग कंज्यूम करता आसतले तुमी फाटल्या दिसांच्यान पळयल्या कंटिन्युअसली केसीस फायल करता. त्या खातीर म्हणजे डिमांडूच नश्ट करप हाजेर सरकार हेजेर पुलीस डिपार्टमेंटाचो प्रयत्न चल्ला आनी ऑटोमॅटिकली जे मेन हांवें सांगलें ते मेन सप्लाय जे गोंयांत करताले अशा 3 जाणां एजंटाक पयले फावटी काडून भितर उडयल्या आनी 3 जाणांचेर खूब ते भितर उरतलो. हाच्या खातीर पुलीस डिपार्टमेंट प्रयत्न करता. वेगवेगळ्या केसीसनी आमी कशा पद्दतीन कंट्रोल करप, खास करून रेप केस ही जी नोन मनशां कडल्यान मोस्टली जाता. पळयता की इट इज मोर दॅन 95% इट इज नोन आनी हांगा मायनराचेर जाता. ताच्या खातीर एके दृश्टींतल्यान अवेरनेस वाडोवप आनी दुसरे दृश्टींतल्यान स्ट्रिक्टली विजिलंट म्हणजे आमी थंयसर जे रावपी लोक आसा तांचे कडल्यान रजिस्ट्रेशन हे ते जे कोण भाड्याच्या घरांनी रावता ताच्या खातीर ते व्हेरिफिकेशन ऑफ द टॅनंट हे सुरवात केल्ले आसा जेणे करून अशा पद्दतीच्यो केसीस जावच्यो न्हू. आनी एडॉलसन्स भुरग्यांच्या मदीं आमी अवेरनेस वाडोवपा खातीर एड्युकेट करपा खातीर वेगवेगळ्यो डिफरंट एजन्सीज थ्रू करप, एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या थ्रू करप, एडॉलसन एड्युकेशन मेजर ताजेर फोकस करप. स्पेशली विथ आमचे LPCs जे लेडी पुलीस कॉन्स्टेबल हांच्या थ्रू वेगवेगळे कडेन करपाचें थारायलां. कारण ह्या केसीसचेर जर कंट्रोल करतले आसत जाल्यार एड्युकेशन होच मेजर पर्याय आसा. प्रॉपर्टी ऑफेन्सीस आमचे खूब त्या प्रमाणात कंपॅरिजन कमी जाल्ले आसा. बट ताजेरूय आमची SIT लँड सुरू केल्ल्या उपरांत म्हाका दिसता व्हेरिफिकेशन आनी हेजेर खूब मोठ्या प्रमाणात जोर दिला. व्हायट कॉलर ऑफेन्सीस ज्यो वेगवेगळ्यो व्हायट कॉलर ऑफेन्सीस जावपाक लागले तेजेरूय लोकांच्या मदीं अवेरनेस करपाचें खूब मोठ्या प्रमाणात ठरयलां. आनी इवन दो कोणाक मायनर कितें कंप्लेन आसत जाल्यार पुलीस पीपल फ्रेंडली तांच्यांनी सगळ्यांनी कंप्लेनी ज्यो आसा ह्यो पुलीस स्टेशनाचेर जर दिल्यो आसत जाल्यार म्हाका दिसता व्हायट कॉलर ऑफेन्सीस आमी कमी करपाक शकतले. वायलन्स ऑफेन्सीस आनी बाकीचे इट चड मोठ्या प्रमाणात ना. ओके. अदर कंप्लेनी स्पेशली विथ एस्केप फ्रॉम द लिगल कस्टडी ताजे उपरांत किडनॅपिंग हो प्रकार तसो खुबशे बाबतींत भुरग्यांक किडनॅपिंग करपाचो प्रकार हो मायग्रंट हितूंतल्यान चड प्रमाणात जाता. सो दॅट आमी डिवायसनी टार्गेट दिला. आमचे वल्नरेबल स्पॉट्स, डार्क स्पॉट्स जेका म्हणटा ते टार्गेट करून थंयसर अशा पद्दतीच्यो ऑफेन्सीस जावच्यो न्ही हाज्या खातीरय ताजेर कंट्रोल घेवपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात जाला. स्पेशली विथ द एक्सिडेंटल केसीस आमी पळयता की ड्रंक अँड ड्रायव्ह खूब मोठ्या प्रमाणात सुरू केले. हेल्मेट कंपल्सरी, ट्राफीक रूल हे खूब मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी जर फॉलो केले आसत कारण सगळ्यांत चड डेथ ह्यो एक्सिडेंटल डेथच्या बाबतींत जाता. विशेश करून 2 व्हिलर्स हे एक्सिडेंटल डेथ जाता. त्या खातीर पुलीस हेल्मेट घालिना जाल्यार विचारता खूब लोकांची कंप्लेन आसता. बट ते तुमच्याच खातीर विचारता हे लोकांक कळपाक जाय. त्या खातीर तेजेरूय बी
जे ड्रंक अँड ड्रायव्ह असतात किंवा हेल्मेट आणि बाकी संदर्भात जे ट्रॅफिक रूल्स असतात ते स्ट्रिक्टली फॉलो करपाचे ठरयलें आणि त्या खातीर अशा वेगवेगळ्या पद्दतीच्यो केसीस ज्यो पुलिसांनी सुरळीत आनीकूय बी आमचे एंटी नार्कोटीक सेल आसतलो, क्रायम ब्रांच आसतली, SP आसतले, कोस्टल सेक्युरिटी आसतले, हे सगळ्यांनी हे वेगवेगळ्या पद्दतीचो एक अवेरनेस प्रोग्राम आणि दुसरो अशा पद्दतीचे जे क्रायम इनवॉल्ड आसा ह्या सगळ्या लोकांचेर विजिलंट दवरून स्ट्रिक्टली पुलिसींग हो राज्यांत करप आणि क्रायम नो डावट क्रायम डिटेक्शन आमचें हाय आसा ताका क्रायम कमी कशें जातलें हाजेर सरकार पुलिसेचो फोकस आसतलो. पुलीस रिक्रुटमेंट फक्त काही थोडीशी स्पीड मदीं कोड ऑफ कंडक्ट आणि ह्याच्या खातीर उरलेली परत मदीं पंचायतीचो कोड ऑफ कंडक्ट लागलो विदीन एक फुडल्या 8 दिसां भितर जातले तूच पळयता फुडल्या 8 दिसां भितर प्रोसेस Sir, आता टुरिस्ट सीजन स्टार्ट जातलो आता फुडें. सो आता टुरिस्ट सीजन स्टार्ट जातलो सारको सिन्सियरली. सो हाव एग्रेसीव एवरीथिंग विल बी. टुरिस्ट सीजन आसत किंवा त्या खातीर आमी पयलींच मॅसेज दिवपाक सोदता की गोंय हें ड्रग्सा खातीर ना, गोंय हे बऱ्या टुरिस्टांक हांगा येवपा खातीर आसा. त्या खातीर आमी नायट क्लब्स आसत किंवा बाकीच्यो पार्टी डेस्टिनेशन आसत खंयसरूच ड्रग कन्ज्यूम करपी सुद्दां जर आसत जाल्यार तेजेरूय बी केसीस फायल जातल्यो. सगळे जाण हांव कालूच त्या खातीर हांवें प्रिजनूय विजीट केलो काल आणि थंयसरूय बी बऱ्याच जाणां कडेन वेगवेगळे विशय समजून घेतल्या उपरांत अशा पद्दतीच्या केसीसाक गोंयांत थारो दिलो वयतलो. एंटी नार्कोटिक्स आनी ANC आमचे खूब मोठ्या प्रमाणात काम करपाक लागला इन कॉर्डिनेशन विथ ऑल द डिपार्टमेंट. राज्यात अपघातांच्या घटना सुरूच आहेत. रोज नवनवीन अपघात समोर येतात. राज्यातील अपघाती मृत्यू दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रीय गुन्हा रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2021 वर्षातील अहवालातून समोर आलंय. राष्ट्रीय गुन्हा रेकॉर्ड्स ब्युरोनं 2021 वर्षातील विविध अपघाती मृत्यूचा अहवाल जारी केला आहे. अशातच दक्षिण गोव्यातील कोठंबी केपे येथे भीषण अपघात झाल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार कोठंबी येथे स्कूल बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाल्याचं समजतंय. या अपघातात 18 वर्षीय जेसवर्ड मार्टिन्स या युवकाचा जागीच मृत्यू झालाय. नमस्कार, मी रुपेश राऊत आणि सध्या गोव्यात अपघाताचे सत्र चालू आहे. त्यामध्ये सकाळी आम्हाला एक अपघाताची बातमी आली, ती म्हणजे आवडे केपेमधून. केपेमध्ये एक सकाळी 25 वर्षाचा युवक, त्याचं नाव आहे जोएल मार्टिन्स, हा आपला स्कूटर घेऊन निघाला होता. तेव्हा एक आवडे जंक्शनवर एक स्कूल बस ती आहे मुलांना आणण्यासाठी जात होते, तेव्हा तिला त्या मुलाने धडक दिली आणि तो मुलगा जागीच ठार झाला. सध्या अपघाताचे हे जे सत्र आहे ते चालू आहे, त्यामुळे लोकांनी पण सतर्कतेने आपली वाहन हाकावी आणि आपल्या जीवाला सांभाळावा. मी व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सूर्य नाईक, रुपेश राऊत, गोवन वार्ता लाईव्ह. कामगारांचं किमान वेतन नव्यानं ठरवण्याबाबत मंत्री बाबुश मोन्सेरात पॉलिटिकल मायलेज घेण्यासाठी घाई करतायत. किमान वेतन ठरवताना आम्हाला विश्वासात घेणं आवश्यक आहे. गेल्या 6 वर्षात कामगारांचं किमान वेतन वाढलं नसल्याचं मंत्री बाबुश मोन्सेरातांचं वक्तव्य धादांत चुकीचं आहे. किमान वेतन आव्वाच्या सभा वाढवल्यास त्याचा उद्योगांना फटका बसेल, असं गोवा राज्य औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर म्हणाले. Recently, Labour Minister has made a statement that he want to increase the minimum wages in the state. So I would just like to clarify regarding this thing. In 2016, when the government decided to club up the VDA with the minimum wages, it was decided that as and when the VDA is increased by the central government, that will be implemented by the industry. And from 2016 we have been constantly increasing the VDA every 6 months, and if you see the minimum wages, which was 307 in 16, has increased up to 392, which is about 87 rupees rise per day, which comes to roughly around 2,200 rupees per month, which is almost 28% rise in the minimum wages. So the statement which government is making right now, that there has not been increase in the minimum wages, which is not true. We also agree that the minimum wages rate has to be increased. It was kind enough by the Labour Minister that he had a pre-notification meeting with all the concerned people, including industry and the labour unions, and we put up all the issues, and jointly all the associations, Goa Chamber of Commerce, CII, GSIA,
all came together and gave a written suggestion to the government that based on the current minimum wage rates of the different states, what are the impact which will happen due to the this increase in the industry. And we suggested that the increase can be made to the extent of 435 rupees per day. But recently we have been hearing from the Labour Department that the rise will happen. I have personally written to CM regarding this, that you don't take any hasty decision in this regards, because it will not only affect the industry. Even if I want to also point out that government is also employing the contractual laborers which are not paid properly as per the minimum wages right now also. They have been not paid ESI, PF. If we dig out in this, government will have to shell out more than 100 crores by way of compensating this contractual labor, because since many years they have not paid them ESI and PF. So considering this and also the rise what they propose, it will be very difficult for government also, and we will see that we take a step that government also implement this. And I also want labor union leaders also to look into this. They should not go only after the industries who are genuinely following all the rules in the state. They have to also see whether government is abiding by these minimum wages. Are they paying ESI and PF? This is very important. And because if the rate is increased suddenly, my main worry is that the smaller units which are doing the job work, labor intensive work, which are employing lot of Goan laborers in the rural area and other places like Keju, these supplying components to the bigger industries, they will lose their contracts and they will move out of the state, wherein there will be rise in the unemployment also. So I suggest that government doesn't take any hasty decision in this case. Take a very cautious and a balanced thing. Whatever rate we suggested as an industries association is a very fair deal, which has been calculated based on the detailed study. If government is having any doubt regarding that, they should call us and we should talk face to face. It should not take any hasty decision. Thank you very much. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत आघाडी करून गोवा विधानसभेची निवडणूक लढवलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाने बुधवारी त्यांची 19 सदस्यांची राज्यस्तरीय समिती जाहीर केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकांनंतरच्या एका प्रमुख घोषणेमध्ये पक्षाने टीएमसीचे नेते समील वळवईकर आणि मारियानो रॉड्रिग्स यांना संयुक्त निमंत्रक म्हणून नियुक्त केले आहे. तर उत्तर गोव्याच्या अध्यक्षपदी पर्यावरणप्रेमी राजेंद्र काकोडकर आणि दक्षिण गोव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जॉर्सेन फर्नांडिस यांची नियुक्ती केली आहे. शिवदास नाईक आणि कांता गावडे यांची अनुक्रमे दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यासाठी सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गांधी हेनरिक्स, मारियो पिंटो, राखी नाईक, व्हिक्टर गोन्साल्विस, सचिन घोडगे, दशरथ मांद्रेकर आणि शीतल गुंजीकर यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मारिया लोपेस, गिलरॉय कॉस्ता, राजेश नाईक, महेश भंडारी आणि गणपत गावकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अविता बांदोडकर या राज्यातील पक्षाच्या महिला विभागाच्या प्रमुख असतील, तर अँथोनी पिक्सोटो यांची युवा शाखेच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रोजन डिमोले हे पक्षाच्या संपर्क शाखेचे समन्वयक असतील, तर सुलताना शेख या अल्पसंख्याक विभागाच्या समन्वयक म्हणून भूमिका बजावणार आहेत. शंकर मांद्रेकर यांना SC/ST समन्वयक म्हणून, तर आनंद नाईक यांना OBC विंग समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राजेंद्र काकोडकर जी हैं जो नॉर्थ डिस्ट्रिक्ट के चेयरमैन होंगे. उनके साथ जाने माने कल्चरल, जो बहुत ही कल्चरल अच्छे गीत संगीत में जिनका नाम है कांता गौड़ा जी, उनके साथ वहाँ पर को चेयरमैन होंगे. साउथ में बहुत नामी गिरामी डॉक्टर जॉर्सन फर्नांडिस और उनके साथ समाज सेवी आदरणीय शिवदास नाइक जी होंगे. हमारा प्रयास ये रहा है कि हम युवाओं को, जो दो मेरे साथ में बैठे हैं, और अनुभव को मिला दें, क्योंकि व्हेन यू गेट एक्सपीरियंस एंड यूथ टुगेदर यू गेट द बेस्ट रिजल्ट्स. हमने एक्सपीरियंस को दोनों डिस्ट्रिक्ट में बांटा है क्योंकि हमको ग्रास रूट लेवल से आगे बढ़ना है. हमारे पास समय है.
2024 में लोकसभा का चुनाव है, 2 साल हैं उसके लिए, और 2027 में गोवा के चुनाव होंगे। उनके लिए हमारे पास ये 2 नौजवान हैं जो आगे आने वाले समय में किस प्रकार से पार्टी को आगे बढ़ाया जाता है वह लेकर के जाएंगे। हमारी ये कमेटी 38 लोगों की है। द कमिटी इज ऑफ 38 पीपल, जिसमें 33% हमारा रिप्रेजेंटेशन महिलाओं का है। मैं बड़ी खुशी हुई कि महिलाओं ने बहुत ही आगे बढ़ चढ़ के गोवा के निमित्त, गोवा के हित को लेकर काम करने की अपनी स्वीकृति दी, और हम उनका बहुत धन्यवाद करते हैं कि उन्होंने इसमें बढ़ चढ़ के भाग लिया है। वो लिस्ट सब आपके सामने दे दी जाएगी। वी हैव 9 women, which is approximately 33% of the total strength of people that are there in the Goa TMC State Committee. Many of them are office bearers. हमारी मीडिया की कमेटी में आप देखेंगे कि 4 लोगों का नाम है, जिसमें ट्रोजानो डेमेलो साहब उसको हेड करेंगे। लेकिन ऐसे बहुत अच्छे हमारे लोगों में वक्ता हैं जो बोल सकते हैं, लेकिन क्योंकि वह पदाधिकारी बन गए हैं, मेनी ऑफ देम आर वेरी गुड स्पोक्स पर्सन्स, बट बिकॉज मेनी ऑफ देम हैव बिकम ऑफिस बेयरर्स, हेंस दे कैन नॉट गो देयर in the spokesperson committee, but they will be there as spokespersons. They have been earlier also coming for press conferences and have been speaking to you. तो यह लोग भी उस लिस्ट में रहेंगे, और ट्रोजानो जी जब और जैसे चाहेंगे उनको बुलाते रहेंगे। कोई भी कार्य यहाँ पर होगा गोवा में, आप दोनों से पूछ करके होगा। जो हमारे जॉइंट स्टेट कन्वीनर्स हैं, आप दोनों लेंगे आगे कहाँ हमें डेमोन्स्ट्रेशन करना है, कहाँ पर प्रोटेस्ट करने हैं, कब प्रेस कॉन्फ्रेंसेस होंगे, क्या होगा प्रेस कॉन्फ्रेंसेस के लिए। तो ट्रोजानो जी के साथ रहा जाएगा। हमारी यूथ की कमेटी है, वुमेन की कमेटी है, IT सेल है, RTI सेल है, SC ST है, OBC है, ये सारी चीज़ों को देखा है। और आगे आने वाले समय में जैसे जैसे हमारे साथ लोग जुड़ते जाएंगे, आप दोनों उसका एफर्ट करेंगे। डिस्ट्रिक्ट में हमारे वरिष्ठ लोग, सीनियर लोग हैं, वह वहाँ पर करेंगे, और हम जैसे जैसे लोग आते जाएंगे वैसे वैसे उनका हम इस सूची के अंदर समावेश करते चले जाएंगे। तो मैं आपके सामने केवल इतना आज कहने के लिए आया था कि हमारी कमेटी तैयार है, और मैं अनुरोध करूंगा कि कृपया उसकी प्रतिलिपि ऑफिस की तरफ से सबको यहाँ पर प्रदान कर दी जाए। आई एम वेरी ग्रेटफुल फॉर ऑल ऑफ यू टू हैव कम टुडे फॉर द प्रेस कॉन्फ्रेंस, एंड आई हैव ऑलरेडी एक्सप्लेन्ड एंड एक्सप्रेस्ड एवरीथिंग टू यू एज टू हाउ वी वांट टू गो अहेड गो अहेड इन गोवा। जितनी भी चीज़ें होंगी, दिस विल बी ऑल पर्टेनिंग टू द गोवन पीपल। द गोवन लोगों की बातें गोवा के लोग ही वहाँ सामने रखेंगे। मैं एक मॉनिटर की तरह रहूँगा, एक मॉनिटर जो ऊपर से काम देखता है, स्टेट इंचार्ज हूँ। तो जब कभी भी ऐसी कोई दुविधा या समस्या सामने आएगी और मेरे सामने रखेंगे, तो हम उसका अच्छा कोई हल निकाल कर आगे काम को लेकर के जाएंगे। तो मैं पुनः आप सबों का बहुत धन्यवाद करता हूँ। आई एम रियली वेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू to have come for this press conference. If there are any questions, please do ask. So, since your committee has been appointed now, so how? टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मेस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी सीट बेल्ट संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणं अनिवार्य केलंय, असं नितीन गडकरी म्हणाले। सायरस मेस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर कारमधील मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना देखील सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे। त्यासाठी सीट बेल्ट बीप प्रणाली देखील लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावला जाणार आहे। या आदेशाची येत्या 3 दिवसांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे। सायरस मेस्त्री यांच्या निधनानंतर तज्ज्ञ आणि टीकाकारांनी वाहतूक सुरक्षेसंदर्भातील नियमांकडे लक्ष वेधलं होतं। त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे। First time in media I am giving you the information that because of this Cyrus accident, today just we have taken a decision that there will be that clip. तो सामने बेल्ट का आवाज आता है, लगाया नहीं तो ना, पीछे वाले भी नहीं लगाएंगे तो भी वो चिल्लाते रहेंगे, आवाज आता रहेगा। तो पीछे और सामने दोनों को बेल्ट लगाना पड़ेगा। So we are now. So it's going to be. So one will be penalized if we don't do it in the car. How? 100%. There is a provision for driver
and the driver near premises, if you don't have belt, there is a fine. Now even the back people also, if they don't take belt, we will fine them. Have you decided on the penalty? Already, yes, I clear it. How much is the penalty? Within 3 days, we will issue the order. How much is the penalty? That is in the law. There are a lot of discretion. This is a subject in concurrent list. And there is a penalty from one amount to higher. It can be decided by the competent authority and the state government. And will it be applicable for all cars, even for small cars, or only? Yes, all cars. यापुढे तुरुंग महानिरीक्षक पदाची जबाबदारी पोलीस अधीक्षक पदावरील व्यक्तीकडे देण्यात येणार आहे. तुरुंगामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर प्रकार रोखून तिथे नवी व्यवस्था तयार करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी मंगळवारी सांगितलं. याआधी गोवा नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची तुरुंग महानिरीक्षकपदी नेमणूक होत होती. हा नियम बदलून आता गोवा पोलीस अधीक्षक पातळीवरील अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करून तुरुंगातील कारभार सुरळीत करण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत प्रिजन जे आशिल्लें तेजे आमचो GCS ऑफिसर ते IG प्रिजन म्हणून हेड करतालो. सो दॅट आमी चेंज करून IG प्रिजन म्हणून हे फावटी SP वयतलो. सो दॅट इट इज एन होल कंट्रोल. ताजेर आमचो सुप्रिटेंडंट ऑफ द पुलीस आनी पुलीस डिपार्टमेंटाच्या सकयल वयतले. सो दॅट ऑटोमॅटिकली थंयसरल्यो ज्यो सगळ्यो इलिगॅलिटीज इरेग्युलरिटीज किंवा बाकीच्या बाबतींत सगळे जे इनमेट्सचे जितके सगळे प्रॉब्लेम्स आसताले हे सगळे म्हणजे कोण पळो कोणाक आनी कितें रिलॅक्सेशन दिता हे ते सगळे स्ट्रीमलायन करपा खातीर जे SP DYSP PI ह्या लेवलाचे ऑफिसर्स आमचे थंय उरल्या कारणान आत्तां फक्त सेक्युरिटी पर्पज फक्त आमचो IRBs थंयसर आसताले जे तांकां हाडपाक व्हरपाक जाय तेन्नाच फक्त IRBचो PI लेवल आनी सेक्युरिटी हे दोनूच विशय ते हँडल करताले. बट नाव होल प्रिजन विल बी हँडल्ड बाय आवर SP लेवल आनी बिलो द रँक सगळे पुलिशेंतलो स्टाफ थंयसर उरतालो. पुराय प्रिजन हे आमी SP लेवल सुप्रिटेंडंट ऑफ द पुलीस हाज्या सकयल हाडटा जेणे करून प्रिजनान जायत्यो गजाली चेंजीस हाडपाचो आमचो विचार आसा. म्हणजे थंयसरली आमी जेन्ना चवकशी केली तेन्ना तांचे सगळे इनमेट्सचे खाण्या पिण्या पासून थंयसर जी इंडस्ट्रीज आसा म्हणजे ती तांच्या खातीर ट्रेनिंग दिवपा खातीर आसतली त्या इंडस्ट्रीसान बदल हाडटाले. थंयसर आमकां इन शॉर्ट परत डेरी सुरू करपाक जाय तोय प्रकल्प पुराय करतले. आणि थंयसर डॉक्टर्स मेडिकल फेसिलिटीज इवन दो योगा सेशन्स हे जे सगळे सुरू करपाक जाय तेय बी प्रिजनान सुरू केले वयतले. एके वाटेंतल्यान तेंचो हेल्थ आनी हेजेर सगळ्याचेर काळजी घेवप, दुसरे वाटेंतल्यान तांकां परत एकदां म्हणजे ट्रेनिंग दिवप तोय भाग आनी तिसरे वाटेंतल्यान पुराय कंट्रोल तांचेर सगळो जो कंट्रोल घेवपाक जाय तो पुलीस SP लेवलचो हेडक्वॉर्टर्स बसल्या उपरांत सगळे हेजेर स्ट्रीमलायन जावपा खातीर मदत जाता. माझा एकही मंत्री कोणत्याही जमीन हडप प्रकरणात सहभागी नाही. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी मंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा आपल्याकडील पुरावे SITकडे सादर करावे. SIT त्याचा पारदर्शकपणे तपास करेल, असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी मंगळवारी सांगितलं. अपोजिशनाचे काम हे वेगवेगळे फक्त सरकाराच्यो वेगवेगळ्यो गजाली आनी एकटो जो उलयता पळय न्ही तेजेर हांव मुद्दामून सांगूं शकता तो अननेसेसरी आमच्या मिनिस्टरांचेर जे आरोप करता पळय न्हू ताज्या पेक्षा तेणी आपली केस काडून SIT कडेन दिवची. एकाय आमचो मंत्री खंयच्याच ह्या कसल्याच भानगडीन ना. बेश्टे पेपरवाले बी नाका जाल्ले न्यूज ज्यो छापून हाडटा पळय न्ही तेज्यांनी व्हेरीफाय करचें आनी तेज्या उपरांत म्हाका सांग तेणी केस तो परत पेपर दाखयता ते SITक दी म्हणून सांग मरे. म्हाजें सरळ म्हणणें आहा. हांव आयज सांगता की एकूय मंत्री कसल्याच भानगडीन इनवॉल्व ना. जर तो पेपरवाल्यांक जे बेश्टे जे एफिडेविट जी दाखयता पळय न्ही कोण तो गिरीश चोडणकर काय कोण तो तेणी व्हरून दिवची तशें आसत जाल्यार लायट म्हाका म्हज्या मंत्र्यांचेर विश्वास आसा आनी ट्रान्सपरंटली इन्क्वायरी करपाची आमची तयारी आसा. नाका जाल्ले बेश्टेच पेपरवाल्यांक दाखोवन पेपरांनी बेश्टी आपली बातमी छापून हाडून बेश्टी हायलायट करची न्ही. म्हाका पूर्णता मंत्र्यांचेर विश्वास आसा. एकटोय मंत्री कसल्याच ह्या भानगडीत ना. त्या खातीर हेणी जे SITक आपूण हे पेपर दाखयतलो ते दाखयतलो म्हणटा तेणी व्हरचे गिरीश चोडणकरान आनी व्हरून SITक दिवचे. SITक हांव इन्क्वायरी करपाक लायता. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.